श्रवण म्हणजे काय? ऐकणे, बरोबर. श्रवणाचे दोष पण असतात, आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्यांना? श्रवण आहे. श्रवण त्याला ऐकत नाही, तो बहिरा आहे, बहिरेपणा, बरोबर का? श्रवण दोष कशा पद्धतीचे असतात? श्रवण दोष कशा पद्धतीचे असतात? शारीरिक असतील, कुणी कुणी जन्मताच आहे का नाही, तो बहिरेपणा असतो, जन्मजातच. त्याच्यानंतर आहे का नाही अपघात होऊ नये का नाही, कुणी कुणी बहिरेपणा येतात अपघातामध्ये. आजकालच्या स्थितीमध्ये का नाही खूप मोठ्या प्रमाणात जेवढे काही नियम आहे, नियमानुसार 55 डेसिबल पर्यंत का नाही आपण आवाज केला पाहिजे, बरोबर. 55 डेसिबल पर्यंत आवाज केला पाहिजे का नाही, तर नियमानुसार का नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये डीजेचा वगैरे आवाज केला जातो. आपण सातत्यानं त्या आवाज त्या गोंगाटामध्ये जर राहाल का नाही तर आपल्याला बहिरेपणा येऊ शकतो. ते दोष आहेत श्रवणाचे. मानसिक असेल, अश्रवण असेल, अधुरे, कोणाला कमी प्रमाणामध्ये ऐकू येतं, हा करत बसतं जाणं, बरोबर. तशा प्रकारचे पण दोष राहू शकतात. त्यानंतर बघा, अनौपचारिक भाषा एक प्रक्रिया आहे, बौद्धिक पातळीची, भावनिक पातळीची, बरोबर. त्याच्यानंतर एखादी शारीरिक पातळीची, ऐकण्याची, बोलण्याची, वेगवेगळ्या पद्धतीची हे असतात. बघा, लिपी, लिपीपासून लेखन शक्य झालं म्हणतात. लिपी कळाली म्हणून आपण लिपीपासून काय सुरू केलं? लिहायला सुरू केलं. म्हणजे त्याचा अर्थच काय? लिपीपासून काय शक्य झालं? लेखन. लेखन म्हणजे तुम्हाला कळतं ना, लिहिणे, बरोबर. लिपीपासून लेखन सुरू झालं. लिपी शब्द कसा तयार झालाय? जसं आपण भाषा शब्द कसा तयार झालाय? भाषे या संस्कृत धातूपासून, धातू म्हणजे मूळ, बरोबर. तसा लिपी हा शब्द कशापासून तयार झालाय? लिप या संस्कृत शब्दापासून, धातूपासून. लिप म्हणजे काय? लिंपणे, लिहिणे, सावरणे, बरोबर. सारवणे तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये वगैरे सारवायचं वगैरे असतं, ते माहिती आहे ना. आपल्या थोडस जुन्या घरामध्ये जर गेलो, आता थोडस मॉडर्न घर येतं, बरोबर. जुन्या घरामध्ये सारवायचं वगैरे राहायचं, सेनापासून वगैरे हे केलं जायचं. तसं सारवणे, लिहिणे, लिप म्हणजे काय? लिंपणे, सावरणे, सारवणे. व्याख्या बघा काय? मुखावाटे उच्चारले जाणारे वर्ण म्हणजे तोंडावाटे उच्चारले जाणारे वर्ण ज्या चिन्हाने लिहिले जातात. लिपी काय म्हणायचं? मुखावाटे उच्चारले जाणारे वर्ण ज्या चिन्हाने लिहिले जातात त्या चिन्हांच्या मालिकेस काय म्हणतात? लिपी. कळालं का? तोंडावाटे बोलले जाणारे जे शब्द आहेत, बरोबर, त्या आणि ते शब्द चिन्ह ज्या चिन्हाने लिहिले जातात, आपण जे भाषा बोलतो जे त्या चिन्हाने जे लिहिलं जातं त्या चिन्हास काय म्हणायचं? लिपी. ओके, पुढे बघा, लेखन कलेचे दशरूप म्हणजे लिपी. मी आताच म्हटलं लिपीमुळे काय शक्य झालं? लेखन, बरोबर. लिपीमुळे आपल्याला लिहिण्याचे का नाही हातोटी म्हणा किंवा लिहिणं शक्य झालं. कशामुळे? लिपीमुळे. लिपी ही चित्रे किंवा चिन्हे याद्वारे सुद्धा लिहिली जाते. समजत आहे का तुम्हाला? लिपी हे चित्र काढून लिहिलं जाईल किंवा एका नाही एखाद्या खुणाला पण लिहिलं जाईल, पण ती तशा पद्धतीने लिहिली जाते. ओके, भीमबेटका येथील गुफा चित्रामधून भारतात बघा हे महत्वाचं आहे. भीमबेटका मध्य प्रदेशामध्ये, बरोबर. भीमबेटका येथील गुफा चित्रामधून भारतात लेखन कला ही चित्रलिपी पासून झाली. समजत आहे का तुम्हाला? कुठला आहे पण ते भीमबेटका. ओके, पुढे बघा आता भारतीय लिप्या कोणकोणत्या येतात? भारतीय लिपी म्हणजे सुरुवात. ओके, भारतीय लिपी कोणकोणत्या येतात? उत्तर ब्राह्मी लिपी आहे. उत्तर ब्राह्मी लिपी तिलाच काय म्हणायचं? कुटिल लिपी. दुसरी काय? दक्षिण ब्राह्मी लिपी, तामिळ, तेलुगू, बरोबर. नंतर कन्नड, आपल्या साऊथ कडला भाग. त्याच्यानंतर आहे का नाही नागरी लिपी, उत्तर ब्राह्मी लिपी, गुप्त लिपी. बघा इथं नागरी लिपी. पूर्व शाखा या ठिकाणी बघा उडिया, मैथिली, नेपाळी हे भाषेचे प्रकार आहेत. ह्या भाषा येतात, बरोबर. मी तुम्हाला म्हटलं राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाषा येतात. त्या 22 भाषापैकी ह्या भाषा येतात. काही सर्वच आहेत असं नाही. काही बघा, पूर्व शाखा म्हणजे उडिया, ओडिसामध्ये बोलली जाणारी, मैथिली, नेपाळी सुद्धा त्या 22 भाषेमध्ये समाविष्ट आहे. बंगाली, त्यानंतर इकडे पश्चिम शाखामध्ये गुजराती, कैती, महाराष्ट्री म्हणजे आपली मराठी भाषा. समजत आहे तुम्हाला? ओके, ह्या पद्धतीचं काय असणार आहे? ते भाषा असणार आहे. मराठी भाषेची लिपी काय? आता मराठी भाषेची लिपी काय? देवनागरी. देव त्याच्यामध्ये शब्दच आहे देव, बरोबर. देवनागरी लिपी. देवनागरी शब्द अर्थातच देवनागर या शब्दापासून तयार झालाय. दिव म्हणजे प्रकाशने, प्रकाशमान होणे,
बरोबर. दिव म्हणजे प्रकाशने. आर्य हे आर्य लोक असं म्हटलं जातं, ते सिद्ध झालेलं नाही अजून, त्याचा परफेक्ट नाही, पण आर्य लोकांनी भारतावरती आक्रमण केले किंवा आर्य काही लोक म्हणजे काहीचा इतिहास आर्य लोकांनी भारतावरती आक्रमण केलं असं पण सांगितलं जातो. काहीचं म्हणणं असं आहे की आर्य लोक प्रॉपर इथलेच होते मूळचे, बरोबर. आणि आर्य लोक कसे होते, आर्य इतरांपेक्षा काय होते, सुधारलेले होते. आर्य लोकांनी जी भाषा म्हणजे त्यांच्या नगरात राहून जी लिपी तयार केली, त्या लिपीला काय म्हणायचं, देवनागरी. कुणाची लिपी आहे, आर्य लोकांची. आणि आर्यांना सहसा देव मानलं जायचं. मग आर्य लोक देव आहेत, म्हणजे ती कोणती लिपी झाली, देवनागरी लिपी. ओके. कुटील लिपीचा विकास होऊन कोणत्या लिपीचा विकास होऊन झालाय, कुटील लिपीचा विकास होऊन कोणती लिपी तयार झाली आहे, देवनागरी. हे लक्षात ठेवा, देवनागरी. कोणत्या लिपीचा, कुटील लिपीचा विकास होऊन देवनागरी लिपी ही तयार झाली. उत्तर भारतात इसवी सनाच्या 9व्या आणि 10व्या शतकात या लिपीचा वापर झाला. कधी, इसवी सनाच्या कधी, 9व्या आणि 10व्या शतकात. कोणत्या भाषेचा, कोणत्या लिपीचा, देवनागरी लिपीचा. ओके. इसवी सन 898च्या प्रतिहार वंशी राजा महेंद्रपाल यांच्या दानपत्रात ही लिपी आढळते. पहिल्यांदा ती कुठं सापडली आपल्याला, कुठे म्हणजे पहिल्यांदा ती दिसली तर ते कुठे, इसवी सन 898च्या प्रतिहार वंशी राजा. कोणता राजा, प्रतिहार वंश राजा महेंद्रपाल याच्या दानपत्रात ही लिपी आढळली आपल्याला पहिल्यांदा. समजत आहे तुम्हाला. ओके. पुढे बघा, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य काय काय. इथं देवनागरी लिपी ही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे. शास्त्र बरोबर. देवनागरी लिपी काय, अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे. या लिपीत अक्षराचे नाव आणि उच्चारण अभिन्न रूपात असते, बरोबर. नागरी वर्णमाला अतिशय शुद्ध आणि आदर्शभूत आहे. देवनागरी लिपी कशी आहे, अतिशय शुद्ध प्रकारची आहे आणि आदर्श लेवलची आहे किंवा आदर्शाची आहे, बरोबर. त्याच्यानंतर ही लिपी अक्षरात्मक असून कोणत्याही अक्षराचा उच्चार तोच होतो. ही लिपी कशी आहे, अक्षरात्मक आहे आणि कोणत्या अक्षराचा उच्चार कसा होतो, तोच. देवनागरी लिपी कशी लिहिली जाते, उभी, आडवी, तिरपी किंवा गोलसर, बरोबर. उभ्या, आडव्या, तिरप्या किंवा गोलसर अशा संकेतांना तयार झालेली आहे किंवा अशा संकेतांनी तयार झालेली आहे. ओके. ही लिपी आपण लिहितो कसं, उजवीकडून डावीकडे लिहितो का डावीकडून उजवीकडे लिहितो, डावीकडून उजवी लिहितो, कारण की आपली देवनागरी लिपी आहे ना, त्यामुळे देवनागरी लिपी कसं लिहितात, डावीकडून उजवीकडे. हा प्रश्न खूप वेळेस पडलेला आहे. देवनागरी लिपी कशा पद्धतीने लिहिली जाते, कशा पद्धतीने लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे. ओके. या लिपीत आहे का नाही, आपण बघा लिहिल्यानंतर आपण वरी रेष मारतो का नाही लिहिल्यानंतर, तर या लिपीत शब्द लिहून झाल्यावर त्याला वरी आहे का नाही, जे रेषा मारतो त्याला काय म्हणायचं, शिरोरेषा. आपण मराठीमध्ये जेव्हा लिहिल्यानंतर वरी रेषा मारतो का नाही आपण, त्या रेषांना काय म्हणायचं, शिरोरेषा. शिरोरेषा, बरोबर. ओके. पुढे बघा, ही लिपी एका पुढे एक शब्द लिहून तयार होते. जेवण करत आहे, जेवण करत आहे. समजा का तुम्हाला, म्हणजे ही लिपी कसं लिहिली जाते, एका पुढे एक लिहून लिहिली जाते. शब्द लिहून एका पुढे, ही लिपी एका पुढे एक शब्द लिहून तयार होते. प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असतो. आपण बघणार आहे पुढे. एकच ध्वनी एकापेक्षा जास्त ध्वनी दाखवत नाही, म्हणजे तोच अर्थ होत नाही नंतर नेहमी. या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाहीत, म्हणून तिला कोणती लिपी म्हणतात, परिपूर्ण लिपी. कोणती लिपी म्हणतात, परिपूर्ण. देवनागरी लिपीला बघा, हे शब्द महत्वाचा आहे, हा प्रश्न पडलेला पण आहे. देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, बाळबोध लिपी असेही म्हटले जाते. काय म्हटलं जातं, बाळबोध. देवनागरी लिपीत जोडाक्षराचे लेखन एका पुढे एक अक्षर जोडून केलं जाते. जोडाक्षर कसं लिहिलं जातं, एका पुढे एक अक्षर जोडून तयार केलं जातं देवनागरी लिपीमध्ये. ओके. त्यानंतर बघा, मराठी भाषे म्हणजे देवनागरी लिपी मराठी भाषेची तर काय लिपी आहे, म्हणजे मराठी भाषेची लिपी आहेच, पण देवनागरी लिपी इतर भाषांची पण लिपी आहे. कोणकोणत्या भाषेची, मराठी बरोबर इतर देवनागरी लिपी कोणाकोणाची आहे, कोणकोणत्या भाषा येतात, हिंदी, बरोबर. प्राकृत भाषेला आत्ता आहे का नाही, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आत्ताच्या घडीला. त्यानंतर पालीला सुद्धा मिळाला आता, सोबत मराठी सोबतच. संस्कृतला अगोदरच 2005 साली मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा. गुजराती, कोकणी, बंगाली, सिंधी आणि संथाळ, म्हणजे मराठी भाषेसोबतच ती कोणकोणत्या भाषेची लिपी आहे देवनागरी,
हिंदी, प्राकृत, पाली, संस्कृत, गुजराती, कोकणी, बंगाली, सिंधी आणि संथाळी. संथाळी म्हणा किंवा संथाळ म्हणा. ओके, त्याला म्हणतात, हे लक्षात ठेवा बरं, कोणकोणत्या भाषेची लिपी आहे. कोणती? देवनागरी. ओके, त्यानंतर पुढे बघा, आदर्श लिपी काय? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी चिन्हाने, म्हणजे वर्णाने, ध्वनी म्हणजे वर्णाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात. का म्हणतंय? ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, त्या लिपीला काय म्हणायचं? म्हणजे जास्त ध्वनी नसतात म्हणजेच काय म्हणायचं? आदर्श लिपी. या लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला काय असते? स्वतंत्र चिन्ह असते, म्हणून तिला काय म्हणायचं? स्वतंत्र चिन्ह असते. प्रत्येक ध्वनीला काय असतं? स्वतंत्र एक चिन्ह असतं. स्वतंत्र प्रत्येक ध्वनीला आहे म्हणजे काय आहे? ती परिपूर्ण लिपी आहे. समजत आहे तुम्हाला? ओके, आपण ज्या खुणाने लेखन करतो त्याला काय म्हणतात? लिपी. आपण ज्या खुणाने लेखन करतो, सुवाच्य अक्षरात लिहा, सुवाच्य अक्षरात लिहा. समजत आहे तुम्हाला? आपण ज्या खुणाने लेखन करतो त्याला काय म्हणायचं? लिपी. ओके, याचे वैशिष्ट्य काय? या लिपीत एकच ध्वनी अधिक चिन्हाने म्हणजे आपण म्हटलं होतं प्रत्येक ध्वनीला एक चिन्ह आहे, बरोबर? तसं या लिपीत एकच ध्वनी अधिक चिन्हाने दाखवलं जात नाही, बरोबर? या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही, म्हणजे प्रत्येकाला एक चिन्ह आहे, प्रत्येकाला एक ध्वनी आहे, बरोबर? या अशा पद्धतीने थोडक्यात म्हणजे काय? प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असणार आहे. प्रत्येक ध्वनीला काय असणार आहे? स्वतंत्र चिन्ह. आणि एका ध्वनीला एकच चिन्ह, एका ध्वनीला एकच चिन्ह, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह, बरोबर? ही अशी कोणती भाषा आहे? देवनागरी लिपी. ओके, देवनागरी लिपी आहे, भाषा नाही. ब्राह्मी लिपी सर्व लिपीची जननी म्हटलं जातं. कोणाला? असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवापासून तयार झालेली भाषा आहे, बरोबर? ब्रह्मदेवापासून काय झालेली आहे? तयार झालेली भाषा. म्हणून तिला काय म्हणतात? सर्व जेवढी काही लिपी आहेत देशामध्ये त्या सर्व लिपीची जननी कोण आहे? कोण आहे? ब्राह्मी लिपी. प्राचीन आणि महत्वाची म्हणजे प्राचीन काळापासून आलेली, प्राचीन काळापासून चालत आलेली, बरोबर? प्राचीन आणि महत्वाची लिपी आहे. ही लिपी कशी लिहिली जाते? जसं आपण लिहितो डावीकडून उजवीकडे. डावीकडून उजवीकडे म्हणजे आपण बघा पेज असं लिहितो ना आपण, बरोबर? डावीकडून उजवीकडे. बघा इथं म्हटलंय ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात. पण त्याचा आधार नाही, पण असं म्हटलं जातं. कोणी हे केलेल्या? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय म्हटलं जातं? ब्राह्मी लिपी म्हटलं जातं. ओके, पुढे बघा. गुप्त काळात हे कुठं सापडली? अनेक काळ या इथं राजे महाराज येऊन गेले तर किंवा अनेकांचा कालखंड होऊन गेलेला आहे. तसं गुप्त काळामध्ये ब्राह्मी लिपीचे एक रूप पल्लव नावाने प्रचलित आहे. कोणत्या काळामध्ये? गुप्त काळामध्ये ब्राह्मी लिपीचे एक रूप कसं आहे? पल्लव नावाने प्रचलित झालेला आहे. ओके, ते काळ लक्षात ठेवायचे. गुप्त काळात प्राचीन काळी राष्ट्रीय लिपी म्हणून ब्राह्मीला स्थान प्राप्त झाले. कोणत्या काळात? ही खूप जुनी भाषा आहे, ब्रह्मदेवाने निर्माण केले म्हणजे खूप जुनी भाषा आहे. प्राचीन काळी तिला काय म्हणून नाव झाले? राष्ट्रीय लिपी म्हणून. काय म्हणून? राष्ट्रीय लिपी म्हणून. 4थ्या शतकात उत्तर ब्राह्मीय गुप्त 4थ्या शतकात उत्तर ब्राह्मीय गुप्त लिपी हे नाव मिळाले. गुप्त लिपीचे विकसित रूप म्हणजे काय? आजची कुटील लिपी. आपण बघितलं अगोदर, बरोबर? गुप्त लिपीचे विकसित रूप म्हणजे काय? कुटील लिपी. गुप्त लिपी हे ब्राह्मीचे विकसित रूप आहे. म्हणजेच कोणती लिपी? गुप्त लिपी हे ब्राह्मीचे काय? विकसित रूप आहे. तिला सिद्ध मातृका हे नाव मिळालं. कुटील लिपी ही वेडी वाकडी असल्यामुळे, कुटील लिपी काय? वेडी वाकडी असल्यामुळे तिला कुटील लिपी असे म्हटले जाते. अक्षराच्या शिरोभागी त्रिकोण असणे हे कुटील लिपीचे वैशिष्ट्य आहे. कुटील लिपीचे वैशिष्ट्य काय? अक्षराच्या शिरोभागी काय असणे? त्रिकोण. अक्षराच्या शिरोभागी त्रिकोण असणे कशाचं वैशिष्ट्य आहे? कुटील लिपीचे वैशिष्ट्य आहे. ओके, आता बघा पुढची लिपी खरोष्टी लिपी. या लिपीचा उपयोग ते आपण बघितलं आता. कुटील लिपी कुणाच्या काळामध्ये? ब्राह्मी लिपी गुप्त काळामध्ये, बरोबर? आता ही लिपी कुठे आली? या लिपीचा उपयोग कुशाण काळामध्ये झाला. कोणत्या काळामध्ये? कुशाण काळामध्ये. या लिपीचा उपयोग आशिया खंडात 3ऱ्या शतकात झाला. ओके, या लिपीचा उल्लेख ललित विस्तार कुठे? या लिपीचा उल्लेख ललित विस्तार या बौद्ध धर्माच्या ग्रंथात. कोणत्या ग्रंथात? ललित विस्तार या बौद्ध धर्माच्या ग्रंथात आढळतो. कोणत्या भाषेचा? खरोष्टी लिपीचा. खरोष्टी लिपीचा आहे का नाही? कुठं आढळतो? बौद्ध धर्माच्या
ललित विस्तार या ग्रंथात. या लिपीला गांधारी लिपी असेही म्हटले जाते. ही लिपी बघा इथं फरक आहे हा. ही लिपी अगोदर बघितलं होतं आपण डावीकडून उजवीकडे लिहित होतो. आता खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. हे थोडंसं IMP आहे, महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. खरोष्टी लिपी कशी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. ओके. मोडी लिपी बोलताना आपण जलद बोलतो, फास्ट बोलतो, घाई गडबड असली तर एखादी आपण बोलत जातो लगेच, बरोबर. तेव्हा तेव्हा लिहिताना आपण बघा कधी कधी फास्ट लिहितो. लिहिताना एखादी कधी कधी आपलं आहे का नाही, कधी वेलांटीच द्यायचं राहतं, कधी मात्राच द्यायचं राहतं, कधी उकार द्यायचं राहतं, कधी कधी देताना का नाही जिथं दीर्घ आहे तिथं ऱ्हस्व देतो, बरोबर का. आता चुकून होते का नाही. तशी इथं बघा मोडी लिपी जलद लिहिण्यासाठी अक्षरे मोडून दुमडून लिहिल्यामुळे तिला काय म्हणतात, मोडी लिपी. जलद लिहिण्यासाठी रामदेवराय यादवांच्या यादव वंश, बरोबर, औरंगाबाद मध्ये देवगिरी किल्ला यादव घराणे, समजला. रामदेवराव यादवांच्या प्रधान 13व्या शतकात हेमाद्री पंडित यांनी मोडी लिपीचा शोध लावून रूढ केली. कोणी शोध लावला? हेमाद्री पंडित यांनी. कशाचा? मोडी लिपीचा. या लिपीतील लेखन धावत्या स्वरूपात असते, म्हणजे असं समजा की जलद पद्धतीने लिहिताना, बरोबर. आणि जलद पद्धतीने लिहिताना कधी कधी आपल्या चुका होत राहतात, बरोबर. या तसं मोडी लिपीचा. या लिपीतील लेखन कसं आहे, धावत्या स्वरूपात केलं जाते, म्हणून तिला काय म्हणतात, धावलिपी. धावलिपी म्हणतात. सोबत तिला मोडी लिपी असे पण म्हणतात. मोडी लिपीलाच काय म्हणतात, धावलिपी. धावलिपीलाच असंच लक्षात ठेवा, धावलिपीलाच मोडी. कुठे वापरला गेला हे? शिवकाळामध्ये किंवा पेशवे काळात या लिपीचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग झाला. ओके. आता आलं अभिजात भाषा. अभिजात भाषेचा विचार केला तर मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितले अभिजात भाषा. सध्याच्या स्थितीला अभिजात भाषा किती येतात टोटल? 11. अगोदर किती होत्या? 5 होत्या. नंतर किती झाल्या? 6 झाल्या. 5 आणि 6. मराठी भाषेला कधी दर्जा मिळालाय? मराठी भाषेला कधी दर्जा मिळाला? 3 ऑक्टोबर 2000. कोणती समिती नेमली होती? रंगनाथ पठारे. नंतर कोणती समिती होती? ज्ञानेश्वर मुळे सर. आणि त्या माध्यमातून मग किती भाषेला मिळाला? 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळतो? अभिजात भाषेचा दर्जा ती भाषा आहे का नाही 1500 ते 2000. किती? 1500 ते 2000 जुनी आहे. तिचं स्वतःच एक अस्तित्व आहे आणि ते सापडलं म्हणजे शोधल्यानंतर ते आपल्याला सापडलेलं आहे, बरोबर. अशा भाषेला काय दिला जातो? अभिजात भाषेचा दर्जा. आणि अजून एक हे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्या भाषेचं साहित्य आहे का नाही अगोदर पासून उपलब्ध असलं पाहिजे. समजतंय का? या 3-4 काळाच्यावरून आहे का नाही, वैशिष्ट्यावरून आहे का नाही, कोणत्याही भाषेला काय दिला जातो? अभिजात भाषेचा दर्जा. तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या समिती खूप वेळ विचारलं गेलंय, बरोबर. ती समिती लक्षात ठेवा. ही जुनी 1500 ते 2000 अभिजात भाषा. शेवटची समिती कोणती आहे? ज्ञानेश्वर मुळे सर. अगोदर कोणती होती? रंगनाथ पठारे. ही 2012ची आहे, बरोबर. समजत आहे? या अशा पद्धतीने का नाही भाषेचा विकास होत गेलेला आहे आपल्या. समजत आहे? पेपरच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे तुम्हाला? पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, तुम्हाला काही सर्वच विचारणार नाहीये, हे फक्त तुम्हाला काय थोडंफार माहित असलं पाहिजे जे की पॉइंट असतात, बरोबर. जसं की आता इथं बघा, आता याच्यामध्ये मोडी लिपी कशी लिहिली जाते तुम्हाला काय नाही सरळ सेवा प्रश्न पडत नाही सहसा, बरोबर. पण कंबाईन वगैरे तुम्हाला प्रश्न पडतं कसं स्टेटमेंट मध्ये ABC वरील पैकी कोणते बरोबर आहेत, किंवा अ ब बरोबर आहे, ब क बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे, एकही बरोबर नाही, सर्व चुकीचे इथं. समजाय का? हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात ह्याच्यावरती, त्यामुळे हे माहित असलं पाहिजे कंबाईनच्या लेवलला. दुसरा प्रश्न म्हणजे आताच्या स्थितीला माझ्या मते अभिजात भाषेचा प्रश्न 100% पडण्याची शक्यता आहे. समजाय का? तुम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. किती भाषा येतात, समित्या कोणत्या येतात. आणि बघा मला वाटतंय आताचा जर पोलीस भरतीचा पेपर काढला, मला वाटतं मुंबईला किंवा कुठे कोणत्या तरी ठिकाणी, तर तुम्हाला ते तारीख विचारलं होतं किती तारखेला दर्जा मिळालाय. किती तारखेला दर्जा मिळाला? 3 ऑक्टोबरला. आणि असं बघा ते 27 फेब्रुवारी, 1 मे, 3 ऑक्टोबर, हे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. विवा शिरवाडकरांच्या जयंतीनिमित्त आपण एखादी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो, मराठी भाषा दिन 1 मेला साजरा करतो, बरोबर का? हे फरक लक्षात ठेवा बरं. ते मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला कुणाच्या निमित्त? विवा शिरवाडकरांच्या. आणि अभिजात भाषा दिन कधी साजरा केला जातो? मग आता 3 ऑक्टोबर पासून. समजत आहे? त्यामुळे आपण आजच्या दिवस आहे, आज आहे का नाही, आपण इतकंच हे करू, त्यानंतर उद्यापासून आहे का नाही कंटिन्यू पुढे करण्याचा प्रयत्न करू. समजत आहे? समजले तुम्हाला? समजलं नसलं तरी मला बोलण्याचा, मला विचारण्याचा
प्रयत्न करा. प्रश्न विचारणं हे आपल्यामध्ये आपला गुण असला पाहिजे. ज्या व्यक्तींना प्रश्न पडतात तो व्यक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता प्रश्न पण नसतो फक्त ऐकायचं असतं, आपलं शांत बसायचं, लक्ष असेल नसेल असं बी अर्थ होतो. समजत आहे?